हाय, आज रविवार आहे. मी मटण रेसिपी दाखवते तुम्हाला. भरपूर वेळेस नॉनव्हेजचीच व्हिडिओ पडली आहे. कारण माझ्या घरी जास्त प्रमाणात नॉनव्हेज असतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस व्हिडिओ नॉनव्हेजच्याच पडतात. 3 पळ्या तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये मी बकऱ्याची चरबी फ्राय करून घेतली आहे. त्याच्यानंतर आपलं कांदा लसणाचं जे वाटण आहे, खोबरं वगैरे करून आपण करतो, ते ॲड केलं आहे. मी थोडीशी तेलामध्ये चरबी फ्राय केली आहे कारण की त्याच्यामुळे आपल्या मटणाला तरी छान येते. एक मोठ्या साईजचा टोमॅटो ॲड केला आहे मी. टोमॅटोही चांगला नरम होऊस्तर आपण मस्त फ्राय करून घेऊया त्याला. टोमॅटो चांगला नरम झाला आहे वाटणामध्ये. आपण अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर, 3 चम्मच लाल तिखट मसाला घेऊया कारण की चम्मच लहान आहे त्यामुळे मी 3 चम्मच घेते आहे. हे सर्व मसाले आपण तेलामध्ये फ्राय करून चांगले हलवून घेऊया. मी कुठल्याही प्रकारचा मटण मसाला यूज करत नाही कारण की माझी मम्मी जो लाल तिखट मसाला बनवते त्याच्यामध्ये सर्व ॲड केलेलं असतं गरम मसाले. आधी मी वाटण 2-3 मिनटं चांगलं फ्राय केलेला होता. त्याच्यानंतर आपण जे मसाले ॲड केलेत तर आपण अर्धा मिनटं हलवून घेऊया. छान आपले मसाले फ्राय झाले आहेत. आता आपण मटण ॲड करून घेऊया जे वॉश करून ठेवलेलं ते. मटण ही आपलं 2-3 मिनटं आपण चांगलं मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया कारण की जेवढं मसाले त्या मटणात लागतील तेवढी आपली मटणाची चव छान होईल. सर्व मसाले छान लावून घेऊया मटणाला. थोडासा वेळ लागतो पण भाजी खूप छान लागते. जेवढं आपण मसाल्यांमध्ये मटण परतून घेऊ ना तेवढी आपली भाजी चविष्ट होते. सर्व मसाले मटणाला लागले आहेत आता. टोपामध्ये शिजवलेलं मटण खूप चविष्ट लागतं. मी बहुतेक करून भाज्या वाफेवरच शिजवते. मटण ही वाफेवरच शिजवणार आहे. आपण मटण ही वाफेवरच शिजून घेऊया. 20 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया. बघा 20 मिनिटं झालेत आपले. मटणालाही छान वाफ आली आहे. छान हलवून घेऊया मटण. 1 तासाच्या वर मटणाला शिजायला लागतो टोपामध्ये. छान हलवून घेतलं आहे. पुन्हा आपण 15-20 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया. मटण किंवा कुठलीही भाजी आपण जेव्हा वाफेवर शिजवतो तेवढी आपली भाजी खूप चविष्ट होते. एकदा पुन्हा आपण मटण बघूया. बघा किती सुंदर कलर आलाय मटणाला. छान हलवून झालं आहे. पुन्हा आपण झाकण लावून ठेवूया. थोडंसं त्याच्यावर गरम पाणी होतं ते ॲड केले मी कारण की अर्ध मटण शिजलं आहे. नंतर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी ॲड करा. छान उकळ आली आहे मटणाला. नंतर चवीनुसार मीठ ॲड करूया. असं मटण करून बघा, खूप छान लागतं. कुकरमध्ये लवकर शिजतं पण मटणाला एवढी चव लागत नाही. कधी वेळ नसेल तर मी मटण टाकते कुकरमध्ये पण बहुतेक करून मी टोपामध्ये शिजवते मटण. बघा साईडने किती छान तरी आली आहे. आपलं मटण रेडी आहे. कोथिंबीर ॲड करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, खूप छान होतं. तरी बघा किती छान आली आहे मटणावर.